Hello friends, my name is Tejas Jadhav. I got selected in IBPS RRB as an assistant in Vidarbha Koकण ग्रामीण बँक. माझ्या यशाचे श्रेय कोणाला द्यायचं झालं असेल तर ते माझ्या आईवडिलांना जातं आणि तसेच क्लॅन प्लॅटफॉर्म ज्याचे ऑल द फॅकल्टी मेंबर्स त्यांनी मला सपोर्ट केलं आणि तसेच मला सिलेबसबद्दल जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा काही माहीत नव्हतं. फर्स्ट टाइम मी सिलेबस काय आहे ते जाणून घेतलं. त्याच्यानंतर कोणकोणते सब्जेक्ट असतात, त्याच्यामध्ये काय काय असतं आणि कशा प्रकारे ते सॉल्व करायचं ते मला क्लॅन प्लॅटफॉर्मवरनं समजलं. GA साठी आणि रिझनिंगसाठी कुणाल सर एकदम बेस्ट शिकवायचे. ज्या शॉर्ट ट्रिक्स होत्या त्यांनी व्यवस्थितरित्या सांगितल्या. तसेच मॅथ्ससाठी रवी सर आणि आकाश सर दोघांनी DI डेटा इंटरव्हेन्शन जसं की ग्राफ वगैरे आपल्याला येतात, आपण फॅमिलियर असतो त्यांच्याबद्दल, पण शॉर्ट ट्रिकने ते कसं सॉल्व करायचं तेच माहिती नसतं. परत आपल्याला वर्डिंग प्रॉब्लेम पण येतात त्याच्यामध्ये, पण आपल्याला ते शॉर्ट ट्रिकने आणि कमीत कमी वेळात कसं सॉल्व करतो ते महत्त्वाचं असतं. तसेच ॲव्हरेज, रेशिओ, प्रपोर्शन या गोष्टीबद्दल माहिती असल्याशिवाय आपण स्पीडली कॅल्क्युलेशन करू नाही शकत आणि शॉर्ट ट्रिकने ते सॉल्व नाही करू शकत. या सगळ्या गोष्टी मी क्लॅन प्लॅटफॉर्ममध्ये शिकायला मिळाल्या. तसेच कम्प्युटरच्या बेसिक कन्सेप्ट ज्या मला अजूनपर्यंत माहीत नव्हत्या, बिकॉज ऑफ अभिजित सर, त्यांच्यामुळे या सगळ्या गोष्टी मला समजल्या. इंग्लिशचं बोलायचं झालं तर इंग्लिशमध्ये काय नक्की सिलेबस असतो तोच माहीत नव्हता. बेसिक ग्रामरचे रूल माहीत नव्हते, आठवत नव्हते, कारण का शाळेमध्ये शिकलेलो. त्याच्यानंतर डायरेक्ट आता एक्झाम देतो आहे, त्याच्या एक्झाममध्ये काय विचारणार, कसं प्रिपरेशन करायचं काहीच नव्हतं माहीत. नंतरला समजलं एक पॅसेज असतो, एक रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, त्याच्यामध्ये आपल्याला पॅसेजवरती क्वेश्चन विचारले जातात, पण ते पण आपण फॅमिलियर नसतो, कारण का त्याची डिफिकल्टी लेवल एवढी हाय असते की आपण ते आन्सर पटकन करू नाही शकत. आणि आपण व्हर्निक्युलर मीडियमने आलेलो, त्यामुळे आपल्याला समजत नाही की कसं सॉल्व करायचं. आणि समानार्थी विरुद्धार्थी शब्द आपल्या मराठीत माहीत असतात, पण सिनोनिम्स अँटोनिम्स इंग्लिशमध्ये कसे करायचे, पॅसेजमध्ये कसे फाइंड करायचे ते फक्त मी अशोक सरांमुळे शिकलो. क्लोज टेस्ट असते इंग्लिशमध्ये. क्लोज टेस्टमध्ये आपल्या वर्ड टाकायचं असतं, पण ॲक्च्युअलमध्ये कोणता नेमका वर्ड करेक्ट आहे तो आपल्याला माहीत नसतो. आपण कसा टाकायचा, तो प्लॅटफॉर्मची थीम कशी, पॅसेजची थीम कशी माहीत करायची, त्याच्यानुसार वर्ड कसे टाकायचे ते सगळं कुणाल सरांनी तसे अशोक सरांनी शिकवलं. ग्रॅमॅटिकलचे रूल असतात. ग्रॅमॅटिकलमध्ये पण आपले सिंपल एरर असतात, ते आपल्याला नेमके कोचिंगशिवाय किंवा गायडन्सशिवाय भेटू नाही शकत. अशा वेळेस अशोक सरांनी खूप मदत केली की ते कसे सॉल्व करायचे, कसं हे करायचं. हे झालं सिलेबसबद्दल. मी ॲक्च्युअलमध्ये एक क्लास कसा जॉईन केला, 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. NSCLची PRT होती माझी. मी पहिल्यांदा परिचय झालो, सिलेबसची माहिती करून घेतली. त्याच्यानंतर विचारलं, मुंबईमध्ये भरपूर ठिकाणी क्लासेसचं सोयी विचारलं कुठे क्लासेस चांगले आहेत. नंतरला मी क्लॅन प्लॅटफॉर्मवरती चौकशी केली. एकदा एक लेक्चर अटेंड करून बघितले. त्याच्यानंतर मला समजलं की हा सिलेबस आहे, ह्या गोष्टी आहेत. आणि स्टाफबद्दल माहिती काढली. स्टाफबद्दल माहिती काढायचं झालं तर तिथलं एक्सपिरियन्स स्टाफ होता आणि तसेच सिलेक्शन पण झालेले खूप मुलं होते. त्यामुळे हा क्लॅन प्लॅटफॉर्मवरती जॉईन केलं. क्लॅन प्लॅटफॉर्मवरती जॉईन केल्यानंतर हळूहळू जसं सिलेबस होत गेला तसं मला माहिती पडायला लागली नक्की काय सिलेबस आहे आणि कसं आपण सॉल्व करायचं. नंतर एक एक्झाम निघत गेल्या. सुरुवातीला माझा स्पीड खूपच कमी होता, पण तोच नंतरला शॉर्ट ट्रिक आणि नंतरला सरांच्या गायडन्समुळे तो वाढत गेला. अशा प्रकारे एक एक्झाम होत गेल्या आणि नंतरला एक एक्झाम आली IBPS RRB. तेव्हा मी फॉर्म भरला. POमध्ये तर नाही होऊ शकलं, पण असिस्टंटमध्ये नक्की झालं माझं, कारण का फक्त माझी मेहनत आणि सरांचं गायडन्स. मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करतो की जॉईंट व्हा, एक मॅजिक अनुभव बघा क्लॅन प्लॅटफॉर्मवर कसं आहे आणि याचे सहभागी व्हा.